आपला आपला. कडाक्याची थंडी असू दे, सोसाट्याचा वारा असू दे किंवा रणरणते ऊन असू दे अथवा मुसळधार पाऊस, या सगळ्यांचा आपल्याला नेहमी त्रास होतो. पण यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो. घरामुळे चोरीची भीती देखील कमी होते. काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते, पण घरामुळे ती भीती कमी होते, नाहीशी होते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरात नेहमी बघा सुरक्षित वाटतं. आता थोडासा विचार करूया. पक्षी घरटी बांधण्यासाठी कशाचा उपयोग करतात? बिळात कोणकोणते प्राणी राहतात? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आता बघा, एक नवीन शब्द आज आपण पाहणार आहोत, निवारा. निवारा म्हणजे काय? संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा निवारा. आपल्याप्रमाणे प्राण्यांना देखील घराची गरज असते, निवाऱ्याची गरज असते. काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतः निवारा तयार करतात, तर काही प्राणी आयता जो तयार केलेला निवारा असतो त्यामध्ये जाऊन राहतात. तर आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी. पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. घरटी ही पक्ष्यांना स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो. अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते. अंड्यांमधून पिले बाहेर येतात. पिले खाणारे प्राणीही असतात. स्वतःचे रक्षण करण्याइतकी ताकद पिलांमध्ये नसते. घरट्यांमुळे पिलांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात. घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत, काड्या यांचा उपयोग करतात. काही वेळेस कापूस, दोरी आणि सुतळीचे तुकडे देखील वापरतात. वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारची घरटी बांधत असतात. आता पहिला जो पक्षी आहे सुगरण पक्षी. बघा, चित्रामध्ये सुगरण पक्षी आणि त्याचं घरटं दिसत आहे. सुगरण पक्षी घरटे बांधण्यासाठी पाण्याजवळील काटेरी झाडे पसंत करतात. त्यानंतर आहे शिंपी नावाचा पक्षी. हा शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो. जवळजवळ असणारी झुडपाची पाने शिवून तो घरटे बनवतो. शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो. ते चिमुकले घरटे त्या पक्ष्याच्या आकाराला पुरेसे असते. काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवत असतात. मधमाशीचं घरटं हे तिचं पोळं, हेच तिचं घरटं असतं. हाच तिचा निवारा असतो. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहत असतात.